नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 7 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त आणि अगदी झणझणीत झालेला बघणार आहोत। कारण उंचीपेक्षा जास्त बोलणाऱ्या पृथ्वीचं थोबाड फोडून मालक साहेबांनी धरला आनंदीचा हात आणि विद्याधरचं अस्तित्व मातीत मिसळवण्यासाठी मालक साहेबांनी आखला मोठा डाव। तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता माई, बापू, आनंदी, आरतीताई सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं। कारण विद्याधरने डाव पलटवलेला असतो, नको नको ते मुलांच्या मनात भरवलेलं असतं। त्यामुळे माई म्हणू लागतात, आनंदी आनंदी मला लय टेन्शन आलंय ग। हा विद्याधर ना एक नंबरचा घाणेरडा माणूस आहे, त्याला ना कधीच सुख भेटणार नाही, त्याचं देव कधीच भलं करणार नाही। त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, राक्षसी माणूस आहे तो, राक्षसी, कुठनं जन्माला आलाय काय माहिती, एक नंबरचा भामटा माणूस आहे। आनंदीवरती नको नको ते आरोप लावताना त्याला काहीच कसं वाटलं नाही आणि युगंधर बद्दल नको नको ते बोलत होता तो राक्षस, आणि त्याला साथीला आहे ना ती शलाका। त्यावर माई म्हणू लागतात, शलाका ती तर आपलीच पोर ना, ती पोर आपल्या पोटी जन्माला आलीच कशी? मला ना खरंच खूप वाईट वाटतं आनंदी, कुठेतरी माझेच संस्कार चुकले की काय असं वाटत आहे मला आता। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, माई माई तुमचे संस्कार चुकीचे नाही आहेत। हे बघा माई, सगळं जग समिधाताईंना ओळखतंय आणि समिधाताईंवरती संस्कार तुम्हीच केलेत की नाही, मग तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, सगळं काही ठीक होईल। आता शलाका मॅडम असं वागतात आणि ते विद्याधर सर त्यांच्या साथीला, दोघे मिळून काय करतील ना सांगताच येणार नाही। त्यावर लगेच आर्ची म्हणू लागते, एक मिनिट, जर हे सगळं थांबवायचं असेल तर माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली बरं का। आपण जर ती वापरली तर विद्याधर सर आणि त्या शलाका मॅडमला आपण असं हरू शकतो। ऐका, तर मी एका बाबाबद्दल ऐकलंय, आपण त्या जंतर मंतर बाबाकडे जाऊया आणि या शलाका मॅडमला आणि विद्याधर सरांना ना भूत बनवून टाकूया, दोघांना असं बाटलीत कैद करूया, मग ते मस्त बाटलीतनं ओरडतील, आम्हाला बाहेर निघू द्या, आम्हाला सोडा, आम्हाला सोडा। पण आपण त्यांना बाटलीतनं बाहेर काढायचं नाही, प्रश्न सॉल्व्ह होणार। त्यावर लगेच आता आरतीताई येते, ए आरचे तुला काय सुचतंय ग? अगं इथे सगळं घर एवढं टेन्शनमध्ये, पार इथे सगळं वातावरण तापलंय आणि तुला मज्जा सुचते का आरचे? अगं तुझ्या डोक्याचे स्क्रू ढिले झालेत ना, ते जरा आवळून घे, उगच नको ते सांगून इथे ना टाइमपास करू नको। त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, आरतीताई अगं मी चांगलं सांगते की आपण त्या दोघांना भूत बनवून टाकूया। तेव्हा लगेच माई बापूंना आरचीचं हसू येतं। त्याच वेळेस आता आरतीताई काही बोलणार, तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई असू दे, अगं ती लहान आहे, पण हे बघा माई बापू, आपल्याला असा विचार करून जमणार नाही। आरचे ते लोक आपल्याशी वाईट वागले म्हणून आपणही तसंच वाईट वागायचं नसतं, आणि दुसऱ्यांच्या वाईटामुळे आपण का वाईट विचार करायचा? आपण तर देवाकडे हे मागणं मागायचं की मुलांना सद्बुद्धी द्या, ज्या बाजूने मुलं विचार करतील ती बाजू सत्याचीच असू द्या, आणि मुलांच्या डोळ्यावरची ही गैरसमजाची पट्टी दूर होऊ द्या, अशी आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आरचे, तरच कुठेतरी काहीतरी होऊ शकतं। आणि मला माहिती, मुलं बरोबर सत्याच्या बाजूने साथ देणार। असे म्हणत आता सगळेजण फुल टेन्शनमध्ये असतात। तर इकडे आता मुलं आपल्या रूममध्ये आलेली असतात, तेव्हा प्रांजल बेडवरती बसतो, काय चालू या घरात? मला ना काहीच कळत नाहीये, कोणाची बाजू खरी कोणाची खोटी ना तेच कळत नाहीये, माझं ना डोकं असं आऊट झालंय। पण पृथ्वी मात्र शांतपणे खिडकीत उभी राहून एकटक विचार करत असतो। तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, एक मिनिट प्रांजल, अरे डोकं तर हँग माझंही झालं, पण मला हे कळत नाही, आनंदीच्या बहिणींचं काय म्हणणं आहे की हळदीच्या दिवशी भर लग्नात आपल्या काकाने आनंदीला पळवलं होतं, हो की नाही? आणि म्हणूनच आपल्या बाबाने तिच्याशी लग्न केलं। अरे आपल्या काकाने तिच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला, जर काका एवढं वाईट वागला असता तर आत्तू आणि धनश्री काकी कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना? बोल ना प्रांजल, पृथ्वी दादा, अरे आत्तू किती डेंजर आहे आपली, मग जर काका एवढं वाईट कृत्य केलं असतं, जर तो असा घाणेरडा वागला असता तर आत्याने त्याला घरात ठेवलं असतं का? नसतं ठेवलं। मग मला कळत नाहीये हे सगळे असं का सांगतायत आपल्याला, आणि त्यांचं म्हणणं काय आलंय?
विद्याधर काकामुळेच आनंदी आणि आपल्या बाबांचं लग्न झालं आणि ती या घरात आली. अरे जर मग काकापासून तिला धोका होता तर आपले बाबा किती डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे ना. ते काकाला आणि आनंदीला एका छताखाली कसे राहू देतात सांग ना. यात काहीतरी तथ्य आहे की नाही. त्यामुळे ना मला कळतच नाहीये कोण खरं कोण खोटं. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, मग मिताली तुला काय म्हणायचंय, नेमकं बाजू खरी कुणाची, काकाची की आनंदीची. त्यावर लगेच आता मिताली डोक्याला हात लावते. मला ना कळतच नाहीये कुठली बाजू खरी आणि कुठली खोटी. हे पृथ्वी दादा तू तरी बोलणार आहे. अरे कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं सोडायचं मला ना कळतच नाहीये. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, इथल्यापेक्षा ना माझं ते हॉस्टेल चांगलं होतं. तिथे आपली माणसं होती. या घरात राहूनही आपण एकटंच पडलोय ना. काय तर म्हणे घरी रक्ताची नाती ही अशी कुठे नाती असतात का. बोल ना दादा, त्यापेक्षा आपलं हॉस्टेल परवडलं. तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, बरोबर बोलतोयस प्रांजल. अरे असं वाटतं आपली मुंबईत चांगली होती. तिकडे आपण सुखी होतो. इकडे ना खूप टेन्शन आणि सगळ्या बाजू खोटारड्या. कोणीच आपल्या बाजूनी नाहीये. मला ना खूप टेन्शन आलंय. पृथ्वीदादा अरे बोल ना तू काहीतरी. तुला काही सुचलंय का. कुणाची बाजू खरी तुला काही कळलंय का. त्यावर प्रांजल म्हणतो, पृथ्वीदादा अरे बोल ना तू काहीतरी. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, झाला माझा निर्णय झालाय. त्यावर लगेच प्रांजल आणि मिताली म्हणू लागतात, मग कुणाची बाजू खरी आहे तुला कळलंय का. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, कसं आहे ना प्रांजल मिताली, बाजू खरी कुणाची खोटी कुणाची हा विचार करण्याची वेळच नाही आता. ती वेळ केव्हाच निघून गेली. त्यामुळे आता फायनल निर्णय द्यायचा आहे आपल्याला. त्यामुळे प्रांजल तू खाली जा आणि सगळ्यांना सांग की थोड्याच वेळात मुलं त्यांचा फायनल निर्णय सांगायला खाली येणार आहे. सगळ्यांना बोलावून घे. तेव्हा मिताली म्हणू लागते, दादा अरे पण फायनल निर्णय आपण काय सांगणार आहोत. सांग ना तू नेमकं काय ठरवलंय. आता पृथ्वी एक नाही दोन नाही गप्प. तर इकडे मालक साहेब आपल्या रूम मध्ये असतात. आता मालक साहेब एकटक समिधाच्या फोटोकडे बघत असतात. घरात जो काही राडा झालो तो सगळा काही आता मालक साहेबांना आठवत असतो. विद्याधरने कसे मालक साहेबांवरती नको नको ते आरोप लावले, पण आनंदीने कशी मालक साहेबांची साथ दिली. मालक साहेब निर्दोष आहे, विद्याधर खोटं बोलतो, हे मुलांना आनंदी किती तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळे क्षण आता मालक साहेबांना आठवत असतात. तेवढ्यात लगेच घाणेरडा विद्याधर मालक साहेबांच्या रूममध्ये येतो. आता मालक साहेबांना एवढं टेन्शनमध्ये बघून या विद्याधरला तर लय हसायला येतो. तेव्हा आता टाळ्या वाजवतच विद्याधर म्हणू लागतो, दादा अरे युगंधर दादा, अरे तुझ्या या रूम मध्ये लय शांतता पसरली. लय शांतता भारी नाही वाटत ना. आणि तुझं तोंड, अरे बापरे, 100 गावांचं ओझं तुझ्या डोक्यावर टाकलं की काय, असा झालाय तुझा चेहरा. दादा अरे एवढं टेन्शन बरे नव्हे. नको घेऊ रे, एवढं टेन्शन घेऊ नको दादा, तू बरा दिसत नाही. त्यावर लगेच आता मालक साहेब रागानेच विद्याधरकडे बघतात. तेव्हा विद्याधर असतातच म्हणू लागतो, दादा तुझं कसं झालंय माहिती. देवाने ना तुला डोकेदुखी दिली, पण त्याबरोबर डोकेदुखीचा मलम झेंडूबाम त्याचा पत्ताच दिला नाही. अशी गंमत झाली तुझी. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर मी गप्प आहे, मी शांत आहे, याचा अर्थ मी हारलोय असा होत नाही. ही शांतता वादळापूर्वीची. आणि बघ खोट्याचं अस्तित्व मिटवण्यासाठी हा युगंधर असा खेळ खेळेल ना, तुला क्षणभर सुद्धा अंदाज लागणार नाही, लक्षात ठेव. त्यावर विद्याधर हसू लागतो, दादा अरे तू माझं अस्तित्व नष्ट करणार. माझं शक्य नाहीये दादा. अरे कसल्या गप्पा मारतोय. अरे इथे तुझ्या घराचा पाया भुसभुशीत करून टाकलाय, तुझं घर डगमगलंय आणि तू वर जाण्याच्या गप्पा करतो. नाही रे दादा, ते शक्य नाही आता. कारण मी तुझ्या पोरांच्या मनात असा किडा पसरवलाय ना तुझ्याबद्दल, लय मोठा गैरसमज झाला. आणि आता हा गैरसमज मिटणार नाहीये दादा. आता तुझी पोरं कधीच तुझ्या जवळ येणार नाही. तुझा फक्त द्वेष आणि तिरस्कार करणार. कारण हे सगळं कोणी घडून आणलंय तर या विद्याधरने. त्यामुळे आता सगळं संपलं युगंधर दादा, तुझं कुटुंब संपलं. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर तुला काय वाटलं, तू माझ्या मुलांच्या मनात नको नको ते भरवशील, त्यांची दिशाभूल करशील, त्यांना खोटं नाटं सांगून माझ्या विरुद्ध भडकवशील. पण एक गोष्ट विसरू नको विद्याधर, ती माझी पोर आहे, माझी रक्ताची पोर आहे ती. आणि माझ्या रक्तात फक्त सत्य असतं या.
सत्याचीच बाजू खरी असते आणि तुझ्यासारखे खोटारडे 100 वेळा जरी आले ना तरी माझी मुलं सत्याच्याच बाजूने उभी राहणार. एवढा विश्वास आहे माझ्या मुलांवरती, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता शिल्पा येते. युगंधर खाली चल, मुलांनी बोलावलंय, त्यांचा फायनल निर्णय झालाय. तेच सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला खाली बोलावले. त्याच वेळेस विद्याधर हसतच म्हणू लागतो, जा जा दादा, तुझी पोरं नेमकं कुठल्या बाजूने उभी राहिलीत ना ते जाऊन बघ तुझ्या डोळ्यांनी, मग तुला कळेल या विद्याधरचा जलवा. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, सत्याची बाजू जास्त दिवस लपून राहत नाही आणि ज्या दिवशी विद्याधर सत्य समोर येतं ना त्या दिवशी खोटारड्या माणसाचं अस्तित्व मातीत मिसळलं जातं आणि तो माणूस नष्ट होतो, एवढं लक्षात ठेव. असे म्हणत आता मालक साहेब तिकडनं निघून जातात. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, दादा मला बी बघायचंय आता माझं खोटं कसं मातीत मिसळतंय की काय. चलच आता खाली. सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. आता 3ही मुलं अगदी शांतपणे उभे असतात, पण पृथ्वीचे एरझरे चालूच असतात. त्याच वेळेस मालक साहेब आता पृथ्वी समोर येऊन उभी राहतात. पृथ्वी 1 नाही 2 नाही गप्प. तेव्हा लगेच आता माई आरतीताईला म्हणू लागतात, आरती अगो पोरं लय भडकलेत ना, लयच रागाने बघायलेत, नेमकं काय होणार आहे इकडे, माझा तर असा जीव घाबरून गेलाय ग. त्यावर आरती म्हणू लागते, हो ना माई, मुलं खूप भडकलेली दिसत आहेत, त्यांनी काय निर्णय घेतला असेल अजून काही सांगतही नाहीये. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर शलाकाला म्हणू लागतो, शलाका वातावरण जरा जास्तच तापलंय असं वाटायलंय ना. अगं पण ही पोरं बोलत का नाहीये, समदेजण शांतपणे विचार करतायत, अजून यांचा निर्णय झाला नाही का, काय निर्णय घेतला असेल शलाका यांनी. तेव्हा शलाका म्हणू लागते, कुणास ठाऊक, पण जे काही असणार आहे ना ते भयंकर असणार आहे, वातावरणावरनं तर तेच वाटतंय. तर त्याच वेळेस आता लगेच माई म्हणू लागतात, पृथ्वी अरे कशाला बोलावलंय आम्हाला, अरे आम्ही सगळेजण तुमच्या निर्णयाची वाट बघतोय, काय निर्णय घेतलाय तुम्ही सांगा लवकर. तेवढ्यात लगेच आता दरवाज्यातनं आवाज येतो, पृथ्वी निंबाळकर आहे का. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हो या आहे मी इकडेच. आता वकील साहेब आलेले असतात. तेव्हा विद्याधर समोर येतो, पृथ्वी अरे बाळा, निंबाळकरांच्या घरात वकिलाचं काय काम, त्यांना कशाला बोलावलंय. आता वकिलांनी पृथ्वीच्या हातात पेपर दिलेले असतात. वकील तिकडनं निघून जातात. तेव्हा शलाका म्हणू लागते, पृथ्वी अरे पण हे काय आणलंय त्यांनी. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी ते पेपर घेऊन मालक साहेबांसमोर जातो. मालक साहेब, हे डिवोर्स पेपर आहे. आता मात्र सगळ्यांना हे ऐकून धक्का बसतो. आता मालक साहेब खूपच रागाने पृथ्वीकडे बघतात. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, मालक साहेब आम्ही सत्याच्या बाजूने विचार करावा असं वाटते ना तुम्हाला, मग आम्ही जो विचार केलाय तोच योग्य. हे बघा, हे आहे घटस्फोटाचे पेपर. तुम्ही तुमची खरी बाजू मांडली ना, तुमचं परिस्थितीमुळे आनंदी बरोबर लग्न झालंय ना, तुमच्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये ना, मग तुम्ही आनंदीला घटस्फोट द्या आणि या नात्यातनं मोकळं व्हा, कायमचं मोकळं व्हा. आनंदीला घटस्फोट देऊन टाका. आता मात्र आनंदीला धक्का बसतो. त्या क्षणाला आनंदी लगेच धडपडते. तिच्या हातातली बांगडी फुटते, तिच्या हातातनं रक्त निघू लागतं. मालक साहेब आनंदीकडे वळून बघू लागतात. आनंदीच्या हातातनं निघणारं रक्त मालक साहेबांना बघितलेलं असतं. त्याच वेळेस आनंदी पटकन हात पाठीमागे लपवते. मालक साहेब आनंदीकडे बघत असतात. तेव्हा पृथ्वी चुटकी वाजवतच म्हणू लागतो, मिस्टर युगंधर निंबाळकर, माझ्याकडे लक्ष द्या. आज तुम्हाला एक निर्णय घ्यावाच लागेल. तुम्हाला या आनंदीला घटस्फोट द्यावाच लागेल. एकतर तुम्हाला तुमची मुलं निवडावी लागतील किंवा या आनंदीची साथ द्यावी लागेल. जर तुमचं तिच्यावरती प्रेम नाहीये, ती तुम्हाला आवडत नाही, तर तुम्ही तिला या नात्यातनं मोकळं करू शकता. आता मात्र सगळेजण मालक साहेबांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बोला मालक साहेब. हे बघा, इथे मी टेबलवरती पेपर ठेवलेत. खिशातनं आता लगेच पृथ्वी पेन करतो. मालक साहेब, पेन तुमची वाट बघतोय, लवकर साईन करा आणि या नात्यातनं तुम्ही मोकळे व्हा. आता लगेच पृथ्वी त्या पेपरवरती पेन ठेवतो. पण मालक साहेब 1 नाही 2 नाही गप्प. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, मालक साहेब अहो बोला, उत्तर द्या, आमच्याकडे जास्त वेळ नाहीये.
आज तुम्हाला एक निर्णय घ्यावाच लागेल. एक तर तुम्हाला तुमची रक्ताची नाती निवडावी लागतील, नाहीतर तुम्हाला या आनंदीच्या बाजूने उभं राहावं लागेल. मला तर असं वाटतंय तुम्ही या आनंदीला घटस्फोट देऊनच टाकावा. बोला मालक साहेब, द्याल ना आनंदीला घटस्फोट? त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, शक्य नाहीये. मी काय बी झालं तरी आनंदीला घटस्फोट देणार नाही. त्याच वेळेस आता सगळेजण मालक साहेबांकडे बघत असतात. तेव्हा आता हा विद्याधर लगेच डाव साधण्याचा प्रयत्न करतो. जोर जोरात टाळ्या वाजवतो. बघा बघा पोरांनो, दिसतंय ना तुम्हाला युगंधर बोलतो काय आणि करतो काय? माझं आनंदीवरती प्रेम नाहीये, मला ती आवडत नाही, मग या नात्यातनं मोकळं का होत नाही? बघा 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 पोरांनो, आता तरी खरी बाजू कुणाची आणि खरी कहाणी कुणाची हे कळलं असेल ना. मी जी स्टोरी सांगितली ना तीच खरी आहे. या युगंधरला ही आनंदी आवडते आणि म्हणूनच त्याने तिच्याशी लग्न केलंय. पण आपल्या समिधा वहिनीला, तुमच्या आईला सापशीलपणे हा माणूस विसरलाय आणि त्याने आनंदीचा स्वीकार केलाय बायको म्हणून. दिसतंय ना तुम्हाला? वा दादा, अरे तू असं वागशील असं वाटलं नव्हतं. एक मिनिट दादा. आता टेबलवरती एका ताटामध्ये 2 हार असतात. आता विद्याधर ते ताट हातात घेतो, एक हार आनंदीच्या हातात देतो. दादा, हा घे दुसरा हार. तुम्ही दोघं ना आता एकमेकांच्या गळ्यात हारच घाला आणि इकडे ना तुमचं लग्न उरकून टाका. सगळ्या जगाला बी कळू दे युगंधरचं या आनंदीवरती किती प्रेम येते. त्याच वेळेस आता मालक साहेब लय भडकतात. विद्याधरच्या हातात जे हारांचं ताट असतं ना ते जोरात असं उधळून देतात. आता धपकन ते ताट खाली पडतं. सगळेजण मालक साहेबांकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब विद्याधरला म्हणू लागतात, मी आनंदीला घटस्फोट देत नाहीये कारण माझं तिच्यावरती प्रेम नाहीये, ती मला आवडत नाहीये, पण ती माझी जबाबदारी आहे आणि माझी बांधिलकी आहे. त्यामुळे आनंदीला मी घटस्फोट कधीच देणार नाहीये. आणि ज्याला बुद्धी आहे ना, ज्याला खरं जाणून घेण्याची कुवत असते ना, त्याला स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. चाललो बी, असे म्हणताच मालक साहेब निघालेले असतात. तेव्हा पृथ्वीवर लागतो, थांबा मालक साहेब, एवढी काय घाई आहे तुम्हाला? जर तुमचं आनंदीवरती प्रेम नाहीये, तिला तुम्ही बायको मानत नाही, तर मग तुम्ही घटस्फोट द्या की तिला. आम्ही कुठे म्हणतोय की तिची जबाबदारी तुम्ही विसरून जा, तिला या घरातनं बाहेर काढा. नाही मालक साहेब, तुम्ही फक्त तिला या नात्यातनं मोकळं करा. एक मोलकरीण म्हणून ती या घरात कायम राहू शकते. फक्त तिचीच काय, तिच्या अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता. कसं आहे ना मालक साहेब, या निंबाळकरांचं हे घर खूप मोठं आहे आणि या घरात खूप नोकर चाकर राहतात. आणि कसं आहे ना, अजून एक नोकर वाढला म्हणून काय झालं, आनंदी या घरात खूप आरामात खाऊ शकते, पण या नात्यातनं रिकामत झाल्यानंतर. त्यामुळे मालक साहेब, तुम्ही आनंदीला घटस्फोट द्या. एक मोलकरीण म्हणून ते या घरात कायम राहू शकते. आनंदीला खूप वाईट वाटतं, पण मालक साहेब लय भडकतात, कारण पृथ्वी आनंदीला मोलकरीण असं म्हणालेलं असतं. त्या क्षणाला मालक साहेब जोरदार दिशी पृथ्वीचा कानाखाली ओढतात. सगळ्यांना धक्का बसतो. पृथ्वी लगेच आता ओरडतच म्हणू लागतो, का मारलत मला? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, तुझी उंची किती, तू बोलतो किती, आनंदीला मोलकरीण म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, मग काय म्हणायचं तिला, काय म्हणायचं? तुमची बायको की आमची आई? हे बघा मिस्टर युगंधर निंबाळकर, तुम्ही तिला तुमची बायको म्हणून स्वीकारलं असेल, पण आमच्या आईची जागा ती कधीच घेऊ शकत नाही, कधीच नाही, हे शक्यच नाहीये. आणि मिस्टर युगंधर निंबाळकर, तुम्ही तिला आमच्या आईच्या जागेवरती बसवलंय आणि हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये. आता मालक साहेब लय भडकलेले असतात. रागानेच आता पृथ्वीकडे बघत असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता वादळापूर्वीची शांतता, म्हणजेच मालक साहेबांनी मोठा डाव टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता इथे शिल्पा मालक साहेबांच्या रूममध्ये येते. युगंधर, अरे उद्या तुमच्या लग्नाला 2 महिने होतील, मग 2 महिन्याची ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी मी ना एक प्लॅन केलाय. छोटीशी घरात पार्टी ठेवण्याचं नियोजन केलंय. आता हे सगळं का केलं या शिल्पाने हे लवकरच कळेल. आता मालक साहेब 1 नाही 2 नाही गप्प, तर इकडे सगळेजण आता जेवणाच्या टेबलवरती बसलेले असतात. पण विद्याधर लय खुश झालेला असतो.
आता जेवता जेवता त्याने आता टेबलवरती दारूची बॉटलही पिण्यासाठी आणलेली असते. त्याच वेळेस आता लगेच माई ओरडतच म्हणू लागतात, विद्याधर तू आज नीचपणाचा कळस गाठलाय. अरे निंबाळकरांच्या टेबलवरती तू अशी दारू पिणार आहे का? ती बॉटल उचल पटकन. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, धने धने जा 2 ग्लास घेऊन ये, आज तर मी इथेच दारू पिणार. धनी आता लगेच ग्लास आणायला जाणार. तेच आता किचनच्या दरवाजात आनंदी आडवी उभी राहते. थांबा धनश्रीताई, या निंबाळकरांच्या या हॉलमध्ये दारूचा एक थेंबही घेतला जाणार नाही. तुमच्या नवऱ्याला सांगा इथे दारू प्यायची नाही. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, अच्छा म्हणजे आता आनंदी तू मला अडवणार? तू